राज्य सरकारने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे पैसे दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। 6,37,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलंय। सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी कोणती पावलं उचलली अशी विचारणा दिपकेंनी पत्रातून केली आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेही आता जनजींसोबत संवाद साधणार आहेत। शिवसेनेतर्फे युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता श्रीकांत शिंदेही जनजींचं म्हणणं ऐकणार आहेत। झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। पार्थ पवार यांच्या पुढाकाराने पक्ष निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र झिशान सिद्दीकी यांच्या नेमणुकीवर ज्येष्ठ नेते नाराज आहेत। अमरावतीत रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू आणि जखमी झालेल्या बाळांच्या नातेवाईकांनी आंदोलन केले। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला। शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे रक्कम ट्रान्सफर केली। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपये दिलेत। रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे रायगड उपजिल्हाध्यक्ष पंकज तांबे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलेला आहे। शिक्षक पदवीधर विभाग निवडणुकीकरता सचिन सानप यांनी मुलाखत दिली। सचिन सानप हे मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी आहेत। टीडीएफनं पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। साखर दरवाढीबाबत राजू शेट्टींनी शंका व्यक्त केली आहे। साखरेची टंचाई नसेल तर अचानक दरवाढ व्हायचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा आहे। आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलंय। महाराष्ट्रात पुन्हा राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम होणार आहे। पुण्यातील कार्यक्रमात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर नागपूर, मुंबईसह 5 ते 6 शहरात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे। रिक्षा चालकांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले। तर रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे राज्यातील हजारो रिक्षा चालकांच्या रोजगारावर संकट येणार असल्याचा दावा करणारं पत्र राऊतांनी परिवहन मंत्री सरनाईकांना दिलंय। टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। संजय निरुपम यांच्या मागणीनुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अधिक वेळ दिली आहे। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचा पुनरुच्चार केलाय। ते आता दिल्लीत चाललेत, त्यामुळे केंद्रात काय घडलं याबाबत त्यांनी आता समस्या दाखवली पाहिजे, असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राध्यापिका यास्मीन शेख यांना श्रद्धांजली वाहिली। यास्मीन शेख म्हणजे मराठीवरील प्रभुत्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श होत्या, असं फडणवीस म्हणाले। अमेय घोले यांनी गणपती आगमन सोहळ्यातील दुर्घटनेवरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केलाय। जो गणपती बनवणारा होता त्याला गणपती बनवण्याचा अनुभव नव्हता, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, त्यांची किळस वाटते, असं घोले म्हणाले। रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याच्या आरोपात 19 जणांवर गुन्हा नोंदवला। यात सुषमा अंधारे, दीपाली सय्यद आणि संगीता तिवारी यांचा समावेश आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून गुन्हा नोंद केलाय। मंत्री गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। राऊत कुंभमेळ्याला बदनाम करत आहेत, असं महाजन म्हणाले। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3च्या सभापती रजिता मोहन कोंडा यांचे पती त्यांच्या खुर्चीत बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तसेच मनपा कर्मचाऱ्यांसोबतच्या बैठकीचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झालेला आहे। मनोज जरांगेंच्या भूमिकेवरून मंत्री बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचं म्हणणं ऐकून घेऊ, तसं ते म्हणालेले आहेत। डोंबिवलीतील नेहरू मैदानावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेनं केली आहे। सार्वजनिक मैदानावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉक्टर यास्मीन शेख यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय।
मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला असं सुनेत्रा पवार म्हणाल्यात। यास्मीन शेख यांनी मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात समर्पित कार्य केलंय। अमरावतीत रुग्णालयात लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दुःखदायक असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केल्या। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही शिंदे म्हणाले। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेची 8 दिवसात चौकशी होणार आहे। दोषींवर कठोर कारवाई होणार असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा आरोप आहे। पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार होती।